आज मी एका अशा ठिकाणी आलो आहे जिथे इतिहास आणि अध्यात्म यांचा सुरेख संगम होतो. छत्रपती शिवरायांच्या तेजस्वी इतिहासाचा साक्षीदार असलेला, समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने प्रसिद्ध झालेला आणि साताऱ्याच्या डोंगर रांगेत वसलेला सज्जनगड किल्ला. पाटणमधील 200 फूट लांब गुहेतील धारेश्वर हे मंदिर पाहून रात्री मुक्कामासाठी मी सज्जनगडावर आलो होतो. गडावर पोहोचलो तेव्हा बराच अंधार पडला होता. या गडावर समर्थ सेवा मंडळातर्फे भक्त निवासाची आणि भोजनाची मोफत सुविधा उपलब्ध आहे. सकाळी लवकरच उठलो. या तलावा शेजारीच भक्त निवासाची इमारत उभी आहे. खूप मोठं तलाव आहे. तलावाच्या शेजारीच इकडे गर्दी होण्याआधी मी गड फेरीला सुरुवात केली. किल्ल्यावर बऱ्यापैकी आता सगळीकडे इमारती बांधलेल्या आहेत. म्हणजे वेगवेगळी कार्यालय, मठ. गडाचे रूप आता पूर्णपणे बदलले आहे. या गडाची निर्मिती ही शिलाहार काळातील छत्रपती शिवरायांनी या गडाचे नाव सज्जनगड असे ठेवले होते. या गडावर समर्थ रामदास स्वामींचे शेवटपर्यंत वास्तव्य होते. याच श्रीराम मंदिराच्या तळघरात समर्थांची समाधी देखील आहे. सभा मंडपाच्या प्रवेशद्वारातच सिद्धिविनायकाची ही सुंदर मूर्ती दिसते. हा गड आणि मंदिर परिसर पाहण्यासाठी सर्वोत्तम काळ ही सकाळची वेळ. स्थानिक पुजारी सोडले तर सकाळचे इथे कोणीच नसते. या मंदिराशिवाय या भागामध्ये समर्थ मठ, शेजघर, प्रसादालय अशा अनेक वास्तू आहेत. मंदिराचा परिसर हा अतिशय शांत. मंदिराच्या आतमध्ये शूटिंगसाठी परवानगी नाही. या गडाला सज्जनगड नाव का असावे हे इथे आल्यानंतर आपल्या लक्षात येते. श्री समर्थ स्थापित धाब्याच्या मारुतीकडे जाण्याचा मार्ग इथून. मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला हे धरण आहे. खाली अनेक गावं दिसत आहेत, छोटी छोटी. मी खूप सकाळी, म्हणजे मी रात्री मुक्काम केला होता सज्जनगडावर, आणि आता जवळजवळ 8 वाजलेत. त्यामुळं वातावरण असं भुरकट भुरकट दिसतंय. आता इकडे हे मारुतीचं मंदिर आहे, तिकडे चाललोय मी. इथे एक छोटंसं मंदिर आहे मारुतीचे. गडाच्या पश्चिम दिशेला हे अजून एक मंदिर आहे. श्री समर्थ स्थापित धाब्याचा मारुती. म्हणजे मंदिर किल्ल्याच्या पश्चिमेकडील टोकावर हे मंदिर आहे. मारुती मंदिराच्या बरोबर मागच्या बाजूला एक बुरुज आहे, पण तो आता बंद केला, बहुतेक ढासळलेल्या अवस्थेत आहे.
असे काही जुने मार्ग होते जे आता बंद पडले. आणि ही समोर दिसती ही ठोसेघर बाजू, म्हणजे हा रोड गेलाय बघा डोंगरातून, तो ठोसेघर धबधब्याकडे जाणार आहे, चाळकेवाडी. गडाच्या चहूबाजूने खाली अनेक गावं वसलेली आहेत. हा खाली गाडी मार्ग दिसतोय तो वरती गडावर येणारा रस्ता आहे. बहामनी सत्तेच्या विभाजनानंतर हा गड विजापूरच्या आदिलशाहीकडे गेला होता. त्यावेळी त्यांनी या गडाचे नाव नवरस्तारा असे ठेवले होते. पुढे 1673 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाहीकडून हा गड जिंकून घेतला. खारुताई ओरडते बघा. ते समोर दिसतंय ते धाब्यावरचा मारुती मंदिर, तिकडून असं आलोय चालत मी आता इकडे गडाच्या प्रवेशद्वाराकडे चाललोय. हे बघा प्रवेशद्वार समोर आहे, म्हणजे तिथून आपण वरती येतो. बरोबर डाव्या बाजूला हा एक तलाव आहे. तलावाच्या बाजूला इथे एक वास्तू आहे जुनी. हे मशिदीसारखे दिसणारे बांधकाम आहे. 13 जून 1700 रोजी औरंगजेबाने आपल्या विजयाप्रित्यर्थ स्वतः या गडावर येऊन एका मशिदीमध्ये नमाज पठण केल्याची नोंद आहे. कदाचित ती हीच मशीद असावी. इथे शेजारीच हा चुन्याचा घाणा आहे. इकडच्या बोर्डावर एक मार्ग दिसतोय खाली. त्याच्यामध्ये मंदिर दिसतंय आतमध्ये, पण हे मूळ मंदिर नसावं कदाचित. हा एखादा मार्ग असेल जुना. प्रवेशद्वारापासून आल्यानंतर डाव्या बाजूला हा तलाव आहे. इथून दोन्ही बाजूला काही दुकानं आहेत. इथे देखील एक विहीर आहे. आणि जुन्या पद्धतीचं बांधकाम आहे सर्व. इथून पायऱ्यांचा मार्ग आहे उतरायला. बरोबर इथे आल्यानंतर इथे कार्यालय डाव्या बाजूला. कार्यालयाच्या समोरच्या बाजूला हे आहे भक्त निवास. इथे मी रात्री मुक्काम केला होता. चांगल्या रूम आहेत आणि विशेष म्हणजे कुठलंही भाडं आकारलं जात नाही. म्हणजे तुम्ही स्वइच्छेने ट्रस्टीच्या किंवा समर्थ सेवा मंडळ सज्जनगड यांच्या नावाने एखादी पावती करू शकता. इकडे रूम आहे माझी आणि हा रूमच्या समोरचा परिसर आहे. रायडिंग गिअर्स असेच ठेवले. संपूर्ण गड पाहून मी गड उतरायला सुरुवात केली.
समर्थ महाद्वाराच्या आतमध्ये उजव्या बाजूला हा एक शिलालेख आढळतो. पायथ्याला असलेल्या परळी गावामुळे या गडाला परळीगड म्हणून देखील ओळखले जाते. या गडाचे दरवाजे आज देखील रात्री 9 वाजताच बंद होतात. हे असं खालून आल्यानंतर इथे वळसा घेऊन हे गोमुखी प्रवेशद्वार लागतं. हे गडाचं पहिलंच प्रवेशद्वार. दुर्ग सज्जनगड ग्रामपंचायत परळी सज्जनगड आपले सहर्ष स्वागत करत आहे. इथे गड चढताना जागोजागी अशा सर्व मारुती ज्या आहेत स्थापित, समर्थ स्थापित, अशा सर्व मारुतींच्या मूर्ती उभ्या केलेल्या आहेत. इथे गाई आणि धेनूचं शिल्प. त्याच्या डाव्या बाजूला इथे एक मारुतीचं मंदिर आहे. इथे समोरून आपण गडावर प्रवेश करतो. बरोबर इथे खाली त्याच्या बाजूलाच पार्किंगची व्यवस्था आहे. आणि हा रोड आहे जो खाली डोंगराला वळसे घेत वरती आलाय. इथून वरती गडावर जायचा रस्ता आहे. रात्री सज्जनगडला मुक्काम केला होता भक्त निवासमध्ये. सकाळी सकाळी सज्जनगड पाहिला आहे आणि आता सज्जनगड उतरतोय. आता इथून साताऱ्यामध्ये अजिंक्य तारावर जायचा विचार आहे. बघूया. रायडिंग गिअर्स, बॅग हे सर्व सोबत वागवायचं म्हटलं ना खूप त्रास होतोय. ऊन तापण्याआधी अजिंक्य तारा गाठायचा होता, जो इथून साधारण 17 किलोमीटर अंतरावर होता. सातारा शहरातून अजिंक्य तारा किल्ल्यावर जाण्यासाठी असा सिमेंटचा रोड आहे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये याच अजिंक्य तारा किल्ल्यावर.